नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे. कुकिंग ब्लॉग बरोबर आपण महाराजांची जयंती देखील साजरी करणार आहोत. आमच्या सोसायटीमध्ये महाराजांची जयंती खूप छान प्रकारे साजरी करण्यात आली. प्रथम महाराजांची आरती केली सगळ्यांनी मिळून. या प्रकारे खूप छान प्रसन्न वातावरणात ही आरती झाली बघा. लहानपासून मोठे सगळीच मंडळी खुश होती. जयंतीबरोबरच तुम्हाला मी आज 2 छान पदार्थ देखील दाखवणार आहे कुकिंग ब्लॉगमध्ये. व्हिडिओ स्किप न करता बघा. छानपैकी आरती झाल्यानंतर मेनूला सुरुवात झाली. इथे पुलावसाठी तयारी: फ्लावर, मिरची, गाजर, बटाटा, वटाणे, आलं लसूण पेस्ट आणि खडे मसाले इतकं साहित्य घेण्यात आलं. टोमॅटो, फरसबी, कांदा, त्यानंतर काही कांदा मिक्सरमधून बारीक करण्यात आला, पेस्ट करून घेतली. मोठे पातेले ठेवून त्यामध्ये तेल टाकलं अंदाजाने. एकीकडे बासमती तांदूळ देखील 30 मिनिटांसाठी भिजत ठेवला होता. कांद्याची पेस्ट झाल्यानंतर तेलात छान पेस्ट परतली. खूप छान झाला होता टेस्टला हा पुलाव. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली कांद्याच्या पेस्ट नंतर आणि छान मंद गॅसवर खूप छान सुवास येईपर्यंत तळण्यात आलं. त्यानंतर खडे मसाले वापरले. तेजपत्ता इथं ताजा होता, ओला तेजपत्ता टाकला होता. चवीला अप्रतिम झाला होता हा पुलाव आणि सगळ्यांबरोबर खाण्याची मजा काही औरच असते. त्यानंतर हिरवी मिरची देखील छान तेलात परतून घेतली. त्यानंतर थोड्या मोठ्या पीसमध्ये कापलेले बटाटे टाकले तेलामध्ये. ते देखील स्वच्छ करून साल काढून बटाट्याची कापं केली होती. ती देखील तेलात मंद गॅसवर छान परतवली बघा. बटाटा परतत आले की त्यामध्ये फ्लावर टाकण्यात आली. सगळा भाजीपाला थोडा थोडा करून छान फ्राय करून घेतला तेलामध्ये. फ्लावर परतून झाली त्यानंतर बाकीचा भाजीपाला टाकण्यात आला. खूप छान हा कार्यक्रम झाला. त्यानंतर गाजर, थोडी फ्लावरचे तुकडे. ही फ्लावर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतला होता. बाकीचे सगळा भाजीपाला छान धुवून घेतला होता, पण फ्लावर धुताना गरम पाण्यामध्ये धुतला होता. गाजर टाकल्यानंतर हिरवे वाटाणे टाकले. साधारण सगळा अर्धा किलो भाजीपाला होता. विशेष करून काही मेजरमेंट नसतं पुलावला, आपल्या आवडीनुसार आपण भाजीपाला टाकू शकतो. त्यानंतर मीठ. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारचा पुलाव खूप टेस्टी बनतो. चवीला अप्रतिम झाला होता. मीठ टाकल्यानंतर सगळ्या भाज्या पुन्हा परतून घ्यायच्या एकसारख्या आणि झाकण ठेवून थोडं वाफ द्यायची भाज्यांना आपल्याला. या प्रकारे त्यानंतर फरसबी टाकण्यात आली. ती देखील स्वच्छ करून घेतलेली होती आणि तांदूळ 30 मिनिटं भिजवल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकलं. 2.5 किलो तांदळाचा भात होता हा. 2.5 किलो बासमती तांदूळ घेतले होते. तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकले आणि पुन्हा त्यात छान तेलामध्ये तांदूळ देखील परतून घेतला बघा. खूप मोकळा आणि खूप टेस्टी झाला होता हा भात. तांदूळ भिजत ठेवल्याने बासमती छान फुलतो, लवकर शिजतो देखील आणि मोकळा देखील होतो. सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला त्यामुळे खूप टेस्टी झाला होता. त्यानंतर तांदूळामध्ये गरम पाणी करण्यात आलं होतं. ते गरम पाणी टाकलं. बघा. त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवण्यात आलं आणि छान मंद गॅसवर हा पुलाव रेडी झाला होता. पुन्हा एकदा चाळून पुन्हा एकदा त्याला वाफ करत ठेवलं.
3:30 वाजेपासून स्वयंपाकाला लागलो. सगळ्या 8 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी होता. कुठलाही आचारी बोलवला नाही त्यांनी. पुलाव झाल्यानंतर त्यावर बारीक कोथिंबीर टाकली. आता पनीरची भाजीची रेसिपी. पनीरसाठी तेल घेतलं, तेलात बटर टाकलं. तेल आणि बटर एकत्र केल्याने बटर जळत नाही. नुसता बटरचा वापर करायचा नाही, थोडं तेल देखील टाकायचं आपल्याला. बटर आणि तेल एकत्रितपणे गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकण्यात आली. कच्च्याच कांद्यांची पेस्ट होती. हे देखील मेजरमेंट करून घेतलेलं नाही. छान कांदा पेस्ट परतल्यानंतर बघा तेल सुटेपर्यंत छान परतवली. त्यानंतर अगदी थोडं मीठ टाकलं कांदा परतण्यासाठी. मीठ टाकल्याने कांदा लवकर लाल होतो. आणि त्यानंतर ओला तेजपत्ता, थोडे खडे मसाले टाकलेत. छान कांद्याला तेल सुटले बघा. कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकण्यात आली. हे देखील मेजर करून घेतलं नाही. वस्तूंची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. टोमॅटोची पेस्ट देखील छान परतायची तेलामध्ये. हे सगळे मसाले मंद गॅसवर परतल्याने टेस्ट छान होते. टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर थोडी परतल्यानंतर कांदा लसूण पेस्ट टाकण्यात आली. आणि यामध्ये मसाल्यांमध्ये, गोड्या मसाल्यांमध्ये धना पावडर, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, आवडीनुसार मसाले टाकलेत. ते मसाले देखील मंद गॅसवर छान परतून घ्यायचे. येथे गॅसचा फ्लेम एकदम छोटा होता, लो होता. त्यामुळे हाय फ्लेमवर हे मसाले परतायचे नाही. आणि मसाला परतताना त्यांनी थोडे फुलपात्रावर पाणी टाकले होते त्यामध्ये. त्यानंतर एका भांड्यामध्ये थोडे पनीर आणि ओला काजू भिजवून घेतला होता रात्रभर. यांची एकत्रितपणे पेस्ट केली होती. यामध्ये शाही पनीर मसाल्याच्या 2 पॅकेट देखील टाकण्यात आल्या. त्या पाण्यात भिजवून टाकल्यात. तो मसाला देखील टाकण्यात आला. याच्याने भाजी छान दाटसर होते, टेस्ट छान होते भाजीची. आणि बटर देखील टाकण्यात आलं. या कार्यक्रमासाठी कुठलाही आचारी वगैरे काही लावला नव्हता. समस्त महिला मंडळानेच कार्यक्रम छान केला बघा. त्यानंतर पनीर आणि काजू भिजून ठेवले होते, यांची पेस्ट एकत्रित ती टाकली. त्यानंतर उकळलेला वटाणा टाकला. पाण्यामध्ये उकळून घेतलेल्या वटाण्याचे पीस टाकलेत, ग्रीन पीस. आणि हे सगळं एकत्रितपणे मंद गॅसवर हे केलं. आता इथे 2.5 किलो पनीर घेतलं होतं. 2.5 किलो पनीर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. कोमट पाण्यामध्ये त्याचे काप करून ते सगळे काप काढून घेतले आणि भाजीमध्ये टाकण्यात आले. हे छान एकत्रितपणे करून घेऊ. छान भाजी मिक्स करून घेतली. त्यानंतर बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकली बघा. भाजी आपली रेडी झाली. दुसरीकडे कणिक भिजवलेलं होतं. इतक्या कणकेच्या पोळ्या करायच्या होत्या सगळ्यांना. छान कणिक मळल्यानंतर पोळ्यांना सुरुवात झाली. भाजी पुलाव सगळं रेडी झाले. सोसायटीतील महिला वर्ग अगदी आनंदाने सगळे कार्यक्रम साजरे करतात. खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक घरीच करतात, कुठलाही आचारी बोलवत नाही. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता सगळे जेवायला बसले. पुरुष मंडळी आणि मुलांना काही घेतलं नाही. शेवटची पंगत तुम्हाला दाखवते महिलांची. कसा वाटला माझा कुकिंग व्लॉग नक्की सांगा मला. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. खूप छान प्रकारे शिवजयंती साजरी करण्यात आली सोसायटीमध्ये. आणि अशा वेळी जेवण पण जास्त होतं मंडळी. स्वयंपाक तो अप्रतिम झाला होता. सगळ्यांनी आवर्जून असे कार्यक्रम केलेच पाहिजे. छान एकोपा होतो त्याच्याने बिल्डिंगमध्ये बघा. थँक्स फॉर वॉचिंग.